चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या दाट लोकवस्तीत गुरुवारी सकाळी बिबट्या शिरल्यानं एकच खब उडाली। याबाबत माहिती मिळताच वन विभागाचं पथक बिबट्याच्या रेस्क्यूसाठी दाखल झालं आणि काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला वन विभागानं जेरबंद केलं। चंद्रपूर जिल्ह्यात अनेकदा वाघ, बिबट आणि इतर वन्य प्राण्यांचा मानव वस्तीत शिरकाव होत असतो। मात्र यंदा बिबट ग्रामीण भागात न जाता थेट चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या दाट लोकवस्तीत शिरला। चंद्रपूर शहरातील बजाज पॉलिटेक्निक जवळील एका बंद घराच्या झुडपात गुरुवारी पहाटे काही नागरिकांना बिबट दिसला। त्यानंतर परिसरात भीती पसरली आणि तातडीनं वन विभागाला याची माहिती देण्यात आली। बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली। तोपर्यंत वन विभागाचं पथक बिबट्याच्या बचावासाठी दाखल झालं होतं। चंद्रपूर शहरातील या दाट लोकवस्तीच्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला अनेक तास मोठी कसरत करावी लागली। बिबट पुन्हा बाहेर निघाला असता तर तो अनेकांवर हल्ला करण्याचीही शक्यता होती। मात्र वन विभागाच्या पथकानं मोठ्या शिताफीनं या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केलं। मोठा जातीचा नर जातीचा फार मोठ्या आकाराचा बिबट या भरपूर दाट अशा लोकवस्तीमध्ये या ठिकाणी आला आणि मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं विशेष अभिनंदन करेन की त्यांनी आपला जीव धोक्यामध्ये टाकत या नागरी वस्तीमध्ये शिरलेल्या बिबट्याला अतिशय सुरक्षितपणे त्या ठिकाणी त्याचं रेस्क्यू केलेला आहे। इकोप्रोचे बंधुभाऊ धोत्रे त्यांचे सर्व सहकारी त्यांचं अभिनंदन करेन। तहसील ऑफिसचे तहसीलदार साहेब ते स्वतः या ठिकाणी आले, महानगरपालिका या सर्वांनी अथक परिश्रम करत या बिबट्याचं रेस्क्यू केलेलं आहे। आणि जेव्हा या बिबट्याला पाहण्यात आलं, सगळ्यात मोठा आकारमानाचा नर जातीचा बिबट्या आहे आणि खूप मोठी दुर्घटना होता टळलेली आहे। पहाटेच्या वेळेस हा कुत्र्याच्या किंवा एखाद्या छोट्या जनावराच्या पाठीमागे आला असणार आहे आणि त्याच्या मागे कुत्रे लागले होते अशी प्राथमिक माहिती मिळते आणि त्याला स्वतः जीव वाचवण्यासाठी त्यांनी हा जो पाठीमागे आपल्याला जे घर दिसतंय त्या परिसरामध्ये त्यांनी आश्रय घेतला होता। आणि जसं वन विभागाला, पोलीस प्रशासनाला या सगळ्या गोष्टी कळाल्या तसं संपूर्ण प्रशासन रेस्क्यू ऑपरेशनच्या मागे लागून ती यशस्वीरित्या आज या ठिकाणी पार पाडलेली आहे।